गॅसच्या टंचाईनं आज प्रत्येकजण चिंता व्यक्त करतोय, पण याच LPGला पर्याय सापडलेला आहे। मी आता पुण्यातल्या या NCLच्या या माझ्या पाठीमागे असलेल्या DME प्लांटमध्ये ही सगळी जी मागच्या अनेक वर्षांपासून संशोधनाची जागा, ज्यातून LPGला पर्याय जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि ज्याला DME असं म्हटलं गेलेलं आहे। आपण जर इथे बघितलं तर DMEचा हा पायलट प्लांट आणि याच DMEच्या पायलट प्लांटमध्ये पुढारीची टीम पोहोचलेली आहे आणि कशा पद्धतीनं LPGसाठी हे मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेलं काम पर्यायी DMEचं केलं गेलं, कसं संशोधन मागच्या अनेक वर्षांपासून केलं गेलं ते आपण जाणून घेणार आहोत। ज्यांनी हे संशोधन केलं ते डॉक्टर T. राजा सर देखील आपल्यासोबत आहेत आणि NCLचे प्रमुख डायरेक्टर डॉक्टर आशिष लेले सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। तर या सगळ्या प्लांटमध्ये आपण फिरणार आहोत आणि एकूण DMEचा प्रवास जाणून घेणार। सर, तुमचं पुढारीमध्ये खूप खूप स्वागत। अगदी सुरुवातीपासून आत्तापर्यंत कसा प्रवास राहिला आहे आणि हे किती मोठी गोष्ट आहे जी LPGला पर्याय म्हणून आपण पुढे आणलेली आहे? नमस्कार प्रेक्षक, आणि तुम्हाला मी थोडं प्रात्यक्षिक दाखवणार आहे। आमचा DMEचा सिलेंडर तुम्हाला इथे दिसेल आणि एक शेगडी आहे। तर तुम्हाला तो DMEचा पहिले डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवू आणि मग एकूण आमच्या प्रयोग जे झाले, प्रगती जी आम्ही केली आहे त्याच्याबद्दल थोडं सांगू आम्ही तुम्हाला। आत्ता आपण DMEचा हा सिलेंडर पाहिला आणि ही शेगडी देखील पाहिली। सगळ्यात महत्त्वाचं 100% ही जी DMEवर चालणारी शेगडी आपण या ठिकाणी पाहतो। कशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं आत्तापर्यंतचं संशोधन झालं तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आत्तापर्यंत बाहेर जर आपण बघितलं असेल तर 8% इतका जर वापर आपण केला तर मला वाटतं आत्ताच्या LPGच्या सिलेंडरमध्ये तो आपल्याला कुठलीच वस्तू बदलायची गरज नाही, म्हणजे आपल्याला गॅसची शेगडी बदलायची गरज नाही, नोझल बदलायची गरज नाही किंवा कुठल्याच गोष्टी। पण आत्ता ही जी आपण पाहतोय ही 100% DMEवर चालणारी गॅसची शेगडी आहे। तर या गॅस शेगडीचं काय वैशिष्ट्य? पहिले तर हा सिलेंडर वेगळा आहे, कारण तो पूर्ण 100% DME आहे त्याच्यामध्ये। ही शेगडी सुद्धा आम्ही इनोव्हेट केलेली आहे, कारण ही 100% DME म्हणून चालते। त्यातलं जे नॉझेल आहे, त्यातले काही गॅस्केट्स आहेत, हे सगळे आम्ही इनोव्हेट केलेले आहेत। तुम्ही म्हणलात मगाशी तसं, जर 8% DME मिक्स केला LPG बरोबर, तर आपल्या ज्या आत्ताच्या शेगड्या आहेत, जे आत्ताचे होज आहेत किंवा आत्ताचं सिलेंडर आहे, तो तसाचा तसा वापरता येईल। परंतु आपल्याला पूर्ण DME पर्यंत सुद्धा जाता येईल। 100% DME सुद्धा एक स्वयंपाकाचं इंधन म्हणून आपल्याला वापरता येतो। त्याचं हे डेमॉन्स्ट्रेशन आहे। एक प्रवासाबद्दल आमच्या थोडं सांगतो। DME हा मॉलिक्यूल आपण मेथनॉलपासून बनवतो। 2 मेथनॉलचे मॉलिक्यूल्स एकत्र आणून त्यातनं पाण्याचा एक मॉलिक्यूल आपण शोषून घेतो आणि त्यातनं जे उरतं ते DME आहे। ही प्रक्रिया होण्यासाठी एक कॅटलिस्ट लागतो, म्हणजे जो ही केमिस्ट्री ॲक्सेलरेट करतो, त्याचं प्रोडक्टिव्हिटी वाढवतो, तो कॅटलिस्ट आहे। ते हे कॅटलिस्ट आहे, हे खरं संशोधन आहे आणि हे आमच्या डॉक्टर राजांनी गेली 25 वर्ष तपश्चर्या करून हे केलेलं आहे। सुरुवातीला जे पहिले प्रयोग त्यांनी केले तो हा कॅटलिस्ट त्यांनी शोधून काढला आणि गेल्या 20-1 वर्षामध्ये हा कॅटलिस्ट अजून किती चांगला करता येईल, त्याची मेथनॉल टू DMEची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल, हे प्रयोग झालेले आहेत। आणि आजचे जे कॅटलिस्ट आहेत ते हे कॅटलिस्ट आहेत जे आपण आपल्या DMEच्या प्लांटमध्ये घालतो, रिॲक्टरमध्ये घालतो आणि याच्यापासनं आपल्याला मेथनॉलचे DMEमध्ये रूपांतर होतं। आणि सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आता सामान्य प्रेक्षकांना कळण्यासाठी म्हणून तर याला काय म्हणतात, कसं समजून सांगा? आता कॅटलिस्टला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही। प्रेरक। तर हा जो उत्प्रेरक आहे तो मेटल ऑक्साईड्सनी बनलेला आहे। ह्याच्यासाठी जे सगळं लागतं ते भारतात अवेलेबल आहे आणि ही प्रक्रिया, हे बनवायची प्रक्रियासुद्धा NCL मधली आहे। हे खरं आमच्याकडे 6 पेटंट्स आहेत त्याच्यावर, डॉक्टर राजांचे पेटंट्स आहेत आणि हे मॅन्युफॅक्चरिंगसुद्धा आज भारतात बनतं, म्हणजे जवळजवळ अनेक टनांमध्ये 100 टनापर्यंत आपण हा आज कॅटलिस्ट भारतामध्ये बनवू शकतो। आत्ता ज्या प्लांटमध्ये आपण आहोत तर इथे ज्या वेगवेगळ्या आपल्याला हे उपकरणं दिसत आहेत, तर आम्हाला तुम्हाला सांगता येईल प्रॅक्टिकली की कसं कसं
ही ज्या मशिनरीज आम्ही आता पाहतोय त्यातून कशा कशा पद्धतीनं DMEचा हा एकूण प्रवास आहे. हो. संशोधन ह्याला वेळ लागतो कारण ही एक क्रिएटिव्हिटीची चा हा भाग आहे. तर सुरुवात आमची छोट्या रिॲक्टर्सपासून झाली. म्हणजे तो आपण उत्प्रेरक जो बघितला तो एका छोट्या रिॲक्टरमध्ये घालायचा, त्याच्यात मेथनॉल घालायचा आणि काय टेम्परेचरला काय प्रेशरला ती रिॲक्शन होते हे आपण पहिल्यांदा सुरुवातीला जाणून घेतलं अगदी छोट्या छोट्या रिॲक्टर्समध्ये. त्याच्यानंतर एकदा कॉन्फिडन्स जेव्हा वाढला तेव्हा हे रिॲक्टर्स आम्ही वापरले. या रिॲक्टर्समध्ये साधारण 10 ग्रॅम कॅटलिस्ट आपण घालतो आणि याच्यामधनं मेथनॉल पास केला की वरनं आपल्याला DME मिळतो. तो किती प्युअर आहे, किती मेथनॉलपासून DME तयार झाला हे सगळं आपण मोजमाप ह्याच्यावर करतो. किती प्रेशर लागतं, किती टेम्परेचर लागतं ह्याचं सगळ्याचं मोजमाप आपण ह्याच्यावर करतो आणि मग नवीन कॅटलिस्ट तयार करतो की अजून ह्याच्यापेक्षा चांगलं कॅटलिस्ट काय करता येईल. आणि मग एकदा नवीन कॅटलिस्ट तयार झाले आणि कॉन्फिडन्स वाढला की थोड्या मोठ्या रिॲक्टर्सकडे आपण जातो. आता हे मोठे 2 रिॲक्टर्स आहेत. ह्याच्यामध्ये 100 ग्रॅमपर्यंत आपण तो उत्प्रेरक घालू शकतो आणि जास्त मेथनॉलपासून DME करू शकतो. तर हा सगळा प्रयोग झाला, हा रिसर्चचा भाग झाला. ह्याच्यापासून आपण हे नवीन नवीन उत्प्रेरक बनवतो. एकदा कॉन्फिडन्स आला की अरे आता हे उत्तम कॅटलिस्ट तयार झाला आहे. उत्तम म्हणजे काय की समजा तुम्ही 100 किलोग्रॅम मेथनॉल घातलं तर त्याच्यापासून किती DME बनतं. ते पूर्ण 100च्या 100 कन्वर्ट झालं पाहिजे DMEमध्ये. त्याला आपण उत्तम म्हणतो. आणि फक्त DMEच बनलं पाहिजे, अजून काही नाही बनलं पाहिजे, त्याला आपण उत्तम उत्प्रेरक असं म्हणतो. ते एकदा तिथपर्यंत आमची डेव्हलपमेंट इथे झाली की मग आम्ही हा पायलट प्लांट बांधला. तर हा आपला लॅबोरेटरीमधला पायलट प्लांट आहे. आता हा तुम्हाला जास्त थोडा कॉम्प्लिकेटेड दिसेल कारण याच्यामध्ये नुसती रिॲक्शन नाही, तर रिॲक्शन झाल्यानंतर तो DME बाहेर काढायचा त्या ह्याच्यामधनं, तो 10 बारपर्यंत घेऊन जायचा वगैरे. हे जे सगळं डाऊनस्ट्रीम ऑपरेशन्स म्हणतो आम्ही त्याला, ते सगळं इथे होतं. हा पायलट प्लांट आपला लॅबोरेटरीमधला पायलट प्लांट आहे आणि तो साधारण 12 ते 13 किलोग्रॅम DME प्रति दिवशी असा एवढा बनवू शकतो. इथे आपण सबंध प्लांट कसा असेल याचं एक्सपेरिमेंटेशन आपण इथे केलं आणि जे छोट्या प्रमाणामध्ये रिसर्चमध्ये आपण सिद्ध केलं होतं तेच इथे चालेल का हे कन्फर्म केलं आपण. तो कॉन्फिडन्स आल्यानंतर आज आपण पुढच्या स्टेजला गेलो आहे. हा आपला नवीन पायलट प्लांट आहे आणि हा 250 किलोग्रॅम दिवसाला 250 किलोग्रॅम एवढं DME आपण इथे बनवू शकतो. याचं आता बांधून झालं आहे, टेस्टिंग झालं आहे. आता आमचे जे इंडस्ट्री पार्टनर आहेत त्यांच्या जागी तो गेलेला आहे आणि तिथे आता तो इन्स्टॉलेशनचं काम सुरू आहे याचं. सर, अगदी शेवटचा प्रश्न की ही सगळी अनेक वर्षांची मेहनत आहे. आता 100% DMEवरती गॅस वापरता येईल तर त्याचं खर्चाचं गणित कसं असणार आहे साधारणपणे, त्याबद्दल काय सांगाल आणि वैशिष्ट्य काय सांगाल? पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे DME आपण भारतात जे इंधन अवेलेबल आहे म्हणजे काय तर कोळसा किंवा बायोमास हे 2 इंधन अवेलेबल आहेत. जमिनीच्या वरची इंधनं आहेत ही जमिनीच्या खालची नाही आहेत. हा खूप मोठाचा फरक आहे. म्हणजे आज आपण जो LPG बघतो तो जमिनीच्या खालून आलेलं इंधन असतं, फॉसिल फ्युएल, त्याच्यापासून बनवलेला LPG असतो आणि आपल्याकडे जमिनीच्या खाली नाही आहे, फार साठा नाही आहे. त्यामुळे भारतामध्ये रिन्युएबल एनर्जी किंवा जमिनीच्या वर जे उगवतं, बायोमास उगवतं, तर तो वापरून आपण DME बनवलेला आहे. भारतात खूप कोळसाही अवेलेबल आहे. तो जाळण्यापेक्षा त्याचं गॅसिफिकेशन करून मेथनॉल बनवणे आणि मेथनॉलपासून DME बनवणे. म्हणजे भारतामध्ये जी इंधनं अवेलेबल आहेत, प्रायमरी फ्युएल्स ही भारतामध्ये जी अवेलेबल आहेत त्याच्यापासून आपण LPGचा इक्वॅलंट म्हणजे DME आपण बनवू शकतो. ते आम्ही या पायलट प्लांटमध्ये आता बनवतो आहे. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असं DMEचं की ते स्वच्छ इंधन आहे. एक तर हरित इंधन आहे आणि स्वच्छ इंधन आहे. हरित अशासाठी की ते बायोमासपासून आपण बनवतो आणि स्वच्छ अशासाठी की ते LPGपेक्षा त्याचे एमिशन्स कमी येतात. नायट्रोजन ऑक्साईड एमिशन्स असतात, सल्फर ऑक्साईड एमिशन्स असतात, पार्टिक्युलेट एमिशन्स असतात, कार्बन सूट तयार होतो. ही सगळी एमिशन्स DMEमध्ये खूप प्रमाणात कमी आहेत LPGपेक्षा. त्यामुळे हरित इंधन आहे आणि LPGपेक्षा स्वच्छ इंधन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात बनलेलं, भारतामध्ये जी इंधनं अवेलेबल आहेत कोळसा किंवा बायोमास ह्याच्यापासून बनलेलं आहे. त्यामुळे स्वावलंबता
इंधनाची स्वावलंबता हे सगळ्यात महत्त्वाचं. इथे आम्हाला एक रिक्षा देखील दिसते, तर म्हणजे वाहनं देखील DME-वर चालू शकतात अशा पद्धतीचं संशोधन झालंय आणि त्याचा कितपत फायदा होऊ शकतो, तुलनात्मक खर्च किती कमी येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? तुलनात्मक खर्चाबद्दल पहिले बोलतो. आपल्या बायोमासपासून जर DME बनला आणि स्केलला बनला, जास्त म्हणजे 1000 टन पर डे असा जर बनला, तर आमचा असा अंदाज आहे की साधारण 15-20% LPG पेक्षा कमी किमतीत तो बनू शकतो. हे पहिलं. दुसरं, तुम्ही रिक्षाबद्दल विचारलं तर ह्या रिक्षामध्ये पूर्वी आपल्याकडे LPG किट्स असायच्या, LPGवर रिक्षा चालायच्या. तर त्या LPGपेक्षा आम्ही DME वापरला या रिक्षामध्ये. आणि ह्याचं पूर्ण टेस्टिंग हे आपल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च लॅब जी पुण्यामध्ये आहे कोथरूडला, तिथे या रिक्षाचं पूर्ण टेस्टिंग झालेलं आहे. त्याचं सर्टिफिकेशन आहे. त्यामुळे ही रिक्षा व्यवस्थित चालते. आपल्याकडे जेव्हा एक्झिबिशन्स होतात तेव्हा आम्ही रिक्षा ती चालवून दाखवतो. डिझेलमध्ये सुद्धा DME वापरता येतो. डिझेलमध्ये मिक्स करून DME मिक्स करून आपल्याला एक ब्लेंड, जसं LPG DMEचं ब्लेंड आहे तसं डिझेल DMEचं ब्लेंडसुद्धा आपण या वाहनांमध्ये वापरू शकतो. तर हे अत्यंत महत्त्वाचं इनोव्हेशन आहे आणि या सगळ्या प्रवासात आत्मनिर्भर होण्यासाठीची किती महत्त्वाची कसरत आणि NCLचं योगदान हेही आपण समजून घेतलं आहे. तेव्हा आता LPGला पर्याय म्हणून DME कशा पद्धतीने पुढे येतो हे आपण पाहिलं आहेच. त्याचा कशा पद्धतीने येत्या काळात वापर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात करता येईल ही खरं म्हणजे सगळ्यांना अपेक्षा असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समीर, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.